नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपला कोकणातला कालचा शेवटचा दिवस होता. आज सकाळीच आपण 7 वाजता रेडी झालेलो आहोत. तिकडे बघा सूर्यदेवानी पण हजेरी लावलेली आहे. आता आपण पण हजेरी लावायला पाहिजे. घरी जायची. भरपूर दिवस झाले फिरतोय आपण. नाही आमचा असा रूम, नाही आमची पोरं रेडी व्हायला लागले. ते बघा सर्व सामान वगैरे पॅकअप केलेलं आहे. 2300 रुपयामध्ये रूम पडलेली आहे. गोव्यापेक्षा महाग. कोकणामध्ये थोडी महाग रूम आहेत. हे बघा इकडे बेसिन वगैरे. या साईडला आपला अंघोळीचा वॉशरूमचा रूम मस्त आहे. काय पण बोला. रूमचे 2300 रुपये वर्थिट आहेत. कारण इकडनंच तुम्ही दाखवतो तुम्हाला. असा दरवाजा ओपन केला, खाली गेले, या साईडला तुम्हाला डायरेक्ट समुद्र किनारा आहे देवबागचा. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? मी तुम्हाला दाखवणार देवबागचा बीच इथूनच. त्या बघा लाटा, बघा त्या बघा. त्यामुळे वर्थिट आहे हा प्राईज. आणि हा बघा हा लोकेशन रूमच्या बाहेरचा. अशा व्ह्यूसाठी तर ठीक आहेत पैसे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही पण येऊ शकता देवबागमध्ये. सो मंडळी, मालवणमधला आपला शेवटचा क्षण. आता आपण निघालोय कुणकेश्वरमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आपल्याला इकडनं दाखवतंय 1.5 तासाचा टायमिंग पोचायला. रस्ते बघा कसे एकदम भारी आहेत, एकदम छोटे. आणि आजूबाजूला नुसती नारळाची झाडं. आणि तो समोर समुद्र देवबागचा. रामाचं वरदान, रामाचं वरदान, कान बोला जय जय हनुमान. सीट बेल्ट लाव. हॅलो गाईज, आता आपण पोहोचलोय कुणकेश्वर मंदिराजवळ. आता गाडी पार्किंगला लावू आणि दर्शनाला जाऊया. अजून मार्केट ओपन नाही झाले पाहिजे तसं. कुणकेश्वर स्वयंभू श्री देव कुणकेश्वर मंदिर. आणि आपण पोचलेलो आहोत आता. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. श्री भैरव मंदिर. मेन मंदिरावर पोचलेलो आहोत. कुणकेश्वर मंदिर दक्षिण काशी समजण्यात येणारे मंदिर. हे बघा. सो मंडळी, कुणकेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. हे मंदिर आणि हा मंदिराच्या समोरचा समुद्र, कुणकेश्वर चौपाटी. हे बघा. चला, दर्शन झालेलं आहे. तर आपण सकाळी लवकर आलो, त्याच्यामुळे गर्दी काय जास्त आपल्याला भेटली नाही. पटापट दर्शन झालेलं आहे. आता हे शेवटचे 2 मंदिर बाकी आहेत, ते पण दर्शन करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. चलो मंडळी, आलोय मंदिराच्या बाहेर. आता पार्किंगमध्ये पोचलोय. आता गाडी घेऊन थेट जायचं आपल्याला
गणपती फुले गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. The returns shown are based on historical benchmark index data and do not reflect actual or expected returns of Axis Max Life funds. Past performance is not indicative of future results. No warranty, express or implied, is made without. अरे वारे बीच व्ह्यू पॉइंट वर थांबलेलो आहोत आपण आणि हा असा व्ह्यू आहे. आणि ही बघा आमची मंडळी व्ह्यूचा आनंद घेत आहे. ये पुढे. आणि हा समुद्र बघा, बाप रे बाप, निला शार पाणी, लाटा बघा कशा येत आहेत. आपल्या साईडला का असं पाणी नाही, नितळ एकदम. किती मोठा आहे बघा. या साईडला तर दिसत पण नाही लास्ट पर्यंत काय आहे काय नाही ते. आणि तिकडे समोर पाहू शकताय अरे वारे बीच. या बघा लाटा. बोललो ना भाई, तुम्ही लाईफ मध्ये कुठे पण फिरायला जा, पण कोकण आणि गोव्याचा नाद कोणच नाही करू शकत. हो भाई साहब, अरे अरे बीचवर डेव्हलपमेंट चालू झालेलं आहे. तिकडे समोर बघा मरीन लाईन सारखा पट्टा मारायला लावलेला आहे तिकडे अरे अरे बीचला. हा बघा बसायला वगैरे मस्तपैकी यो बीच. इकडेच पुढे या साईडला गेले की झिप लाईन पण आहे. चला आपलं झालेलं आहे, आता आपण जाऊ. हातामध्ये कोकम सरबत नाही आमची मंडळी. आणि समोर अरे वारे बीच, समुद्र किनारा. आस्वाद घेऊया नजाऱ्याचा आणि कोकम सरबताचा. गाडी पार्किंग मध्ये लावून आता आपण पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे प्रवेशद्वाराजवळ. आणि भरपूर पब्लिक आलेले आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. हे बघा प्रवेशद्वार. आणि मूषक राज जवळ आम्ही पोहोचलेलो आहोत शॉर्टकटने. आणि गर्दी बघा किती आहे, ती फुल गर्दी, फुल. ही बघा फुल गर्दी आहे इकडे. फायनली आपलं मुखदर्शन झालेलं आहे. एवढं लाईनीने उभं राहून 1.5-2 तास घालवण्यापेक्षा मुखदर्शन केलेलं बरं आहे. आणि हे मंदिर. आणि आता आम्ही चाललोय. आणि गर्दी तर बोलून फायदा नाही, भरपूर गर्दी आहे. आम्हाला गेल्या टायमापासून शॉर्टकट माहिती पडलाय म्हणून आम्ही रांगेमध्ये उभं राहतच नाही, डायरेक्ट शॉर्टकट मारतो आम्ही. ही जेवणाची लाईन आहे. महाप्रसाद, मंदिराचा महाप्रसाद या साईडला भेटतं जेवायला वगैरे. ही बघा. चला मंडळी, दर्शन घेऊन आलोय आपण गणपतीपुळे बीचवर. आणि या साईडला ॲक्टिव्हिटी बघा आणि पब्लिक बघा किती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स इथे अवेलेबल आहेत. हे बघा बाईक राईड्स वगैरे सर्व, ATV राईड्स.
आणि इकडे छोटंसं मार्केट आहे. चला आपलं झालेलं आहे मस्तपैकी आता दर्शन वगैरे. आता जेवायचा ब्रेक घेऊ जिथे चांगला असेल तिकडे न मग घरचा प्रवास चालू आपला. आता किती वाजेपर्यंत पोचू त्याची आयडिया नाही आपल्याला घरी. तर आत्ता वाजले 3 आणि आपण मुंबई गोवा ओल्ड हायवेवर जेवायला थांबलेलो आहोत. आणि ही व्हेज थाली आणि ही बघा हातकाड्र, ही बघा चिकन थाली. ही आमची मंडळी बसले जेवायला. तर जेवूया, भरपूर भूक लागलेली आहे. आणि या साईडला आमचं जेवण संपलेलं आहे. आणि हे बाहेर बघा नुसत्या तुफानी वारा सुटलेला आहे. ते बघा झाड बीड, हे बघा कसा पाला बिला उडतोय. फुल तुफानी वारा, हळूहळू करून पाऊस पण पडायला लागले. ते बघा रोडवर बघा कशी धूळ उडलेले, हे बघा. आणि या साईडला पाहू शकता पावसाने हजेरी पण लावलेली आहे, हे बघा. आणि विजा पण चमकतात, हे बघा या साईडला. लय बेकार काम चालू आहे, हे बघा. हुंडी डोगरी पिसलले, हुंडी डोगरी ती बघा. म्हात्रीने चूलने दाखवली पण ही हुंडी डोगरी जाम पिसलले. हो पैसा भिजू आम्ही आता इकडं. ते बघा पुढची झाडं बघा नारळाची, ती बघा अशी. बेकार काम, आता सांभाळून जायला लागेल. आई शपथ, हे बघ आई शपथ पडला शेड. या साईडला पाहू शकता तुम्ही हवेचे मुले, तो शेड पण पडला तो बघा खाली. इकडे वॉशरूमला काय आलो आम्ही आणि तिकडे समोर झाडाची फांदी तुटून पडलेली आहे, ही बघा आमच्या समोरच पडली. आणि पाणी बघा किती स्पीड मध्ये येतोय. ओ भाई साहब, एकदम बेकार वारा पाणी हो बघा. विजा पण पडतायत, एकदम डेंजर काम आहे. ते बघा समोर अंदाज लावा तुम्ही, ते बघा या साईडला झाडं बघा किती हिलतात. एकदम बेकार का. पाणी वारा पाहू शकतो, पाणी वारा. या बघा वीज पण कडकते भाई. ब्लर झाला फटक्यात कॅमेरा. सो मंडळी तिकडे आपलं जेवण बिवून झालं ना. पावसाने एवढी तुफानी वारा नुसता चालू झालेला, हॉटेलवाल्याचा हळूहळू करून नुकसान व्हायला लागलं. तिकडं फांदी पडली, त्यांनी बांधलेला शेड पडला, पत्र त्याचा टना हिलायला लागला, फ्रीज बीज. आम्ही केला रिक्स नको, आपल्या गाडीवर काय पडलं तर आपलं वांदं होतील, त्याच्यामुळे आम्ही निघालो डायरेक्ट तिकडून. आणि पाऊस बघा किती स्पीडमध्ये पडतोय, नुसता वारा पाणी आहे, वारा पाणी. फक्त पावसामुळे एक चांगली गोष्ट झाली, आपली गाडी भरपूर माखलेली ती धुवून निघलेली आहे. तर रात्री सर्व मित्रांना सोडून मिळून आपण 12:30 पर्यंत आपण घरी पोचलो, जेवलो आणि आराम केला. आणि हा व्हिडिओ इकडेच संपूया. भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये, जिकडे असेल तिकडे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.